लाडली बहना योजना को लेकर महाराष्ट्र की राजनीति एक बार फिर गर्मा गई है। राज्य सरकार ने घोषणा की है कि योजना की लाभार्थी महिलाओं के खातों में 14 और 15 जनवरी को 2 महीनों की कुल 3,000 रुपए की राशि जमा की जाएगी। सरकार इस भुगतान को मकर संक्रांति से जोड़कर देख रही है। हालांकि 15 जनवरी को नगर निगम चुनाव होने के कारण कांग्रेस ने इस फैसले पर आपत्ति जताई है। कांग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने चुनाव आयोग को पत्र लिखकर मांग की है कि आचार संहिता के मद्देनजर योजना की राशि नगर निगम चुनाव के बाद जारी की जाए। कांग्रेस का आरोप है कि चुनावी माहौल में इस तरह के फैसले मतदाताओं को प्रभावित करने का प्रयास है। वहीं कांग्रेस नेता नाना पटोले के एक करीबी द्वारा योजना के खिलाफ अदालत जाने की खबर से सियासी बहस और तेज हो गई है। इस पर राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने कांग्रेस पर पलटवार करते हुए कहा कि लाडली बहना योजना पहले से लागू है, इसलिए आचार संहिता के उल्लंघन का कोई सवाल नहीं उठता। उन्होंने दावा किया है कि महिलाएं चुनाव में कांग्रेस को करारा जवाब देगी। असं मला दिसतं। काँग्रेसला लाडक्या बहिणींचा एवढा विरोध का असा प्रश्न उपस्थित होतो, कारण की निधी मिळणार आहे त्या विरोधात कुठतरी पत्र देणं किंवा विधानसभा निवडणुकीतही झालं, आता पण तोच मुद्दा काँग्रेसकडनं विरोध दिसतोय। काँग्रेस पार्टी लाडक्या बहिणीच्या विरुद्ध आहेच। कर्नाटकमध्ये काँग्रेसने लाडकी बहीण योजना बंद केली, ज्या ठिकाणी काँग्रेस आली लाडकी बहीण योजना बंद झाली। महाराष्ट्रात त्यांनी प्रयत्न केला, हायकोर्टमध्ये गेले, हायकोर्टाने त्याला हाकलून दिलं। मग त्या ठिकाणी त्यांच्या लोकांनी घोषणा केली, आमचं सरकार महाराष्ट्रात आलं तर लाडकी बहीण योजना बंद करू। आता मकर संक्रांतीला लाडक्या बहिणीचे पैसे जाणार, त्या ठिकाणी रोडा आणला। शेवटी काँग्रेसचं धोरण महिला विरोधी आहे। आधीपासूनच काँग्रेसचं ब्लड महिला विरोधी आहे। काँग्रेसने कधी आमच्या लाडक्या बहिणीला साथ दिली नाही आणि मी आपल्याला आवर्जून सांगेल, जोपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रात आहे लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे। अंबरनाथमध्ये भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण नगरपालिकेमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि अजित पवार गट सोबत जात होते। स्थानिक राजकारणामध्ये काही तिथले समीकरण काय मला माहिती नाही, त्यावर भाष्य करणे योग्य होणार। ही महत्त्वाची निवडणूक आहे, विकासाच्या मुद्द्यावर तुम्ही मतं मागताय, तुमच्या प्रचार सभा पण आहे, काय मुद्दे आपण अमरावती, चंद्रपूर, महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात मी जातो आहे। एकच मुद्दा आहे, मोदीच्या सरकारच्या, देवेंद्रजीच्या सरकारच्या ज्या एकूण योजना आहे, या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्ती पण जाणार आहे, या योजनांकरता मतं मिळणार आहेत। आणि शेवटी निवडून आल्यावर प्रतिनिधीला विकास करावा लागतो। डेव्हलपमेंटचं व्हिजन आम्ही तयार केलं आहे। विकसित शहरं, विकसित महानगरपालिका, विकसित वॉर्ड, या ठिकाणी झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या समस्या सोडवण्याकरता जे काही आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे, आणि मला विश्वास आहे की 24 तास पाणी मिळेल, रस्ता मिळेल, वीज मिळेल, CCTV सर्व्हिलन्स होईल। या सर्व मुद्द्यावर जनतेला आता मतं पाहिजे आहे, जनताही मतदान करणार आहे। त्यामुळं विदर्भात सर्व ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल। काँग्रेस किंचित होईल आणि मोठं यश आम्हाला मिळेल, कारण काँग्रेस ही केवळ चुकीच्या पद्धतीने वागतात आहे, लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्याचा विचार करत आहे। त्यामुळं लाडक्या बहिणीसुद्धा काँग्रेसला फटका देईल। अमरावतीमध्ये रगराणाच्या युवा स्वाभिमान बाहेर पडली आणि भाजपनं सोबळाचा नारा दिलेला आहे। नाही, आमच्या स्थानिक लेवलच्या नेत्यांनी त्या ठिकाणी तिथलं आकलन करून काही निर्णय घेतलेले आहेत। शेवटी तिथे स्थानिक भाजपा ही काही विचार करते आहे। आधी नियुक्ती झाली, मग त्या ठिकाणी काही स्वाभिमानी जास्त उमेदवार लढवले, त्यामुळं युतीच्या बाहेर स्वाभिमान गेली, मग भाजपाने त्या ठिकाणी काही भूमिका घेतल्या, पण स्थानिक नेतृत्व मात्र त्या ठिकाणी काही वेगळा विचार करत आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंचं इमोशनल कार्ड चालेल की फडणवीसांचा विकास? देवेंद्र फडणवीस आणि डेव्हलपमेंटच चालेल। सर, हे सांगा, 2 दिवस उरलेले आहे, मुख्यमंत्री नागपुरात येणार आहे, रोड शो आहे आणि औरंगाबादच्या कार्यक्रमात 2 दिवस महाराष्ट्रभर नागपूरची मुलाखत आहे। फडणवीस साहेब केव्हा येणार आहे आणि कसं काय दौरा असणार आहे? 13 तारखेला उद्या देवेंद्रजी नागपूरमध्ये असणार, एक रॅली करणार आहे। मानापानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला। लगीन घाई सुचून देई
खरेदीने पणा काढला, खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला